उद्यापासून वाहनधारकांचा चक्काजाम आंदोलन असल्याच्या अफवांमुळे जालनामध्ये पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यास वाहन चालकांनी एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। नवीन मोटार वाहन कायद्याला विरोध करण्यास ट्रक, रिक्षा आणि इतर वाहनधारकांनी चक्काजाम आंदोलनाचं हत्यार उपसलं। देशभरातील ट्रक चालक आणि इतर वाहन चालक मालक संघटनांनी चक्काजाम आंदोलनाची हाक दिल्याची अफवा सध्या शहरात पसरली आहे। वाहन चालक संपावर जाणार असल्याचीही चर्चा शहरात होत आहे। यामुळे वाहनधारक पेट्रोल, डिझेल भरण्यास पंपावर रांगा लावत असल्याचं जालन्यात पाहायला मिळालं। केंद्र सरकारनं हिट अँड रन हा नवीन मोटार वाहन कायदा लागू केला। या नवीन कायद्यानुसार अपघातास ट्रक चालकाला जबाबदार धरलं जाणार। या कायद्यानुसार 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद केली, 7 लाख रुपये दंड करण्यात येणार असल्याचं म्हटलं। नवीन मोटार वाहन कायद्याला देशभरात ट्रक आणि टँकर चालकांनी विरोध दर्शवलाय। हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी वाहन चालकांनी चक्काजाम आंदोलनाचं हत्यार उपसलं असल्याचं बोललं जातंय। नवीन मोटार वाहन कायद्याला देशभरात विरोध होत आहे। हा कायदा रद्द करा अशी मागणी ट्रक चालक चक्काजाम आंदोलन करत असल्याचं सांगण्यात येतंय। या आंदोलनामध्ये जालना शहरातील रिक्षा संघटनाही सामील होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। दरम्यान पेट्रोल, डिझेल टंचाई निर्माण होणार असल्याची अफवा लोकांपर्यंत पोहोचल्यानं पेट्रोल पंपांवर गर्दी होत आहे। आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे, सर्व पेट्रोलियम पुरवठा सुरळीत चालू असून नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये। आवश्यकतेपेक्षा जास्त पेट्रोल, डिझेल मागणी करून कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याकरिता प्रयत्न करावेत असं पेट्रोल पंप चालकांच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे। फार लोकांनी गर्दी केलेली आहे, कारण उद्यापासून ट्रान्सपोर्टर सगळे स्ट्राईकवर जात आहे आणि आम्ही जालना पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या तर्फे आम्ही सगळ्यांना सर्वतोपरी सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतो। आपल्याकडे स्टॉक किती शिल्लक आहे? शिल्लक माझ्याकडे आता सध्या 2 दिवसाचा स्टॉक पुरेल एवढा आहे। पण मला असं वाटतं की जे स्ट्राईक आहे ते लवकरात लवकर रिझॉल्व झाली पाहिजे, जेणेकरून सगळ्याची तकलीफ थांबली पाहिजे। काय नाव असेल आपलं? अर्जुन पित्ती, नायरा पेट्रोल पंप, गांधी चौक।